काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षाने खूप खालच्या दर्जाची अशी टीका म्हणावं लागेल त्या मुख्यमंत्री सुमित्रा वहिनी यांच्यावर केलेले गोंधळ असं वक्तव्य केले. कशा प्रकारे तुम्ही त्याच्याकडे बघता? आता अशा म्हणजे इतक्या घाण वृत्तीचे काँग्रेस आहे, त्यांनी त्यांची जात दाखवून दिली. काँग्रेस पक्ष इतका नालायक आणि घाणेरड्या लोकांना प्रदेशाध्यक्ष पदावर नेमलेलं आहे, याची लाज वाटते आता महाराष्ट्रातल्या जनतेला. आणि महाराष्ट्राची जनता अशा नालायकांना, हरामखोरांना नक्की धडा शिकवेल. म्हणजे आता अशी वेळ आली बोलायची, आम्हाला बोलायची इच्छा नव्हती, परंतु जेव्हा राजीव गांधी गेले त्याच्यानंतर यांची गुडिया कुठे गेली होती, किती वर्ष लापता झाली होती, हे जर आम्ही असं बोललो तर त्यांना पटेल का, त्यांना योग्य वाटेल का? तुमची गुडिया कुठे गेली होती त्यावेळेस, लापता झाली होती ना. आता आमच्या वहिनी कमीत कमी एवढं दुःख बाजूला ठेवून दादांच्या इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करायला निघाल्यात. आणि तुम्ही इतक्या खालच्या थरला येतात, त्यांना लाज वाटत नाही. त्यांनी जर का माघार हे वाक्य माघार घेतलं नाही आणि जर का यांची माफी मागितली नाही, त्यांना आम्ही कुठल्याही काँग्रेसच्या लोकांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही. दिसताच क्षणी आमच्या कार्यकर्ते त्यांना काळं फासतील आणि त्यांचे धिंड काढू आम्ही. इतक्या घाणेरड्या प्रकारचे हे वक्तव्य करायला यांना लाज कशा वाटत नाही, मला तेच आश्चर्य वाटतं. अरे तुम्हाला तुमच्या आया बहिणी आहेत का नाही? जनतेतल्या महाराष्ट्रातल्या महिला, आपला महाराष्ट्र कुठल्या महिलांना किती आदर करतो, हा संपूर्ण महाराष्ट्राचा पायंडा घाणेरडा करायचे प्रयत्न करतात हे काँग्रेसवाले. ह्यांना ह्यांच्या नेत्यांनी माझी विनंती आणि नम्र विनंती आहे राहुल गांधींना की ह्याच्यावरती ऍक्शन झाली पाहिजे. ह्या अध्यक्षाला काढून टाकला पाहिजे महाराष्ट्रातनं, गचंडी घेतली पाहिजे. नाही तर आम्ही काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये नेत्याला फिरून देणार नाही. हे राहुल गांधींनी कुठल्याही परिस्थितीत लक्ष घालून हा विषय यांनी माफी मागण्यापर्यंत नेला पाहिजे. म्हणजे समर्थन म्हणजे नालायकपणा आहे हा. म्हणजे एकदम घाणेरडा तुच्छ लेवलची लोक म्हणजे खूप घाणेरड्या कॅटेगरीतली लोक झाली ती. ह्याच्यावरनं काँग्रेसची महाराष्ट्रातली किती घाणेरड्या कल्चरला महाराष्ट्रात गेले हे राहुल गांधींनी लक्ष द्यावं. राहुल गांधी जे आमच्या घटक पक्ष भाजपला जे वर्डिंग वापरतात ते तुमच्या नेत्यांना वापरा म्हणतो महाराष्ट्रातल्या. कशासाठी तुम्ही अशी वक्तव्य केलं असं तुम्हाला वाटतं? अहो लाजच नाही राहिली ना. मीडियामध्ये काहीतरी बोलून मीडियामध्ये फोकस करून घ्यायचा. त्यामुळं बिनलाजी लोकांना कोणतरी सुपारी दिली असणार आणि या सुपारीतनं हे वर आलेले. ह्या अध्यक्षाची लायकी काय का महिलाबद्दल असं वाक्य वापरायची? काय लायकीचं आहे अध्यक्षा? असं जर काँग्रेस राहिलं तर काँग्रेस भुईसपाट व्हायशिवाय राहणार नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्रातली जनता आणि विशेष करून महिला ह्या भाजप काँग्रेसला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाहीत. हे तुम्ही आज बाकीत माझं लिहून द्यावं. विक्रम ठाकरेंनी अमित शहांची भेट घेतली आहे. हो. पद्मविभूषण दादांना मिळावं म्हणून काय? हो, नाही आता आम्ही काय ते पद्मभूषणची पण मागणी केली होती आणि विक्रमचं आणि पार्थदादांची मैत्री आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यांनी हेच ठरवलं होतं की बाबा काहीतरी महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये भाजप आणि दादांचं जे काही अपेक्षा जे कामाच्या होत्या, जे महत्वाकांक्षा होत्या त्या पूर्ण कराव्यात आणि पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागं दिल्लीने राहावं याकरता त्यांनी म्हणजे त्यांनी भेट घेतली. कुठल्या नाही बघा आत्ता सध्या आमच्याकडनं म्हणजे अजितदादा राष्ट्रवादीकडनं कुठल्याही माझ्या कानावर आलेले नाही आहेत. नेत्यांच्या वहिनींच्या किंवा पार्थदादांच्या लेवलला काही चर्चा असतील तर त्या मला नक्कीच माहीत नाही आहे. मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही परिस्थितीत पुणे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी जर का माघार घेऊन हे शब्द परत घेतले नाहीत तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही नेत्याला फिरून देणार नाही. माझ्या मुलांनी आमदार विक्रम काकडेंनी मागणी केली होती अमित शहांकडे आणि ते अनुकूल पण होते मागणीच्या वेळेस. त्यामुळं हे नक्कीच होईल असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.